नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या बेस पॅटर्न अर्थात भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। या यूट्यूब चॅनलद्वारे जे काही 12वी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सच्या सब्जेक्टचं जे ऑनलाईन प्रसारण होत आहे याचं आपण हा जो काही ऑनलाईन क्लास आहे याचा आपण रेग्युलर अटेंड करा आणि आपला अभ्यास घरी बसून कंप्लीट करा। JEE आणि नीटच्या एक्झामच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत। JEE ची एक्झाम प्रोबॅबली 18 ते 23 जुलैच्या दरम्यान होणार आहे आणि नीटची एक्झाम 25-26 जुलैच्या दरम्यान होणार आहे। महाराष्ट्र सीईटीची सुद्धा एक्झाम त्याच तारखेच्या आसपास म्हणजे 15 जुलैपासून ते 30 जुलैच्या दरम्यान MST सीईटीची एक्झाम सुद्धा होईल। अर्थात आपण जर 17 मेला लॉकडाऊन संपल्यानंतर जर वेळेचा कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला अप्रॉक्सिमेटली मे पासून जून आणि जून पासून जुलै अप्रॉक्सिमेटली आपल्याला 2 महिने कालावधी या सगळ्या एक्झामसाठी रिव्हिजनसाठी म्हणा किंवा प्रिपरेशनसाठी आपल्याला मिळतात। लॉकडाऊन संपल्याच्या नंतर आपले जे काही क्लासेस आहेत ते क्लासरूम मध्ये ऑफलाईन सुरू होतील आणि अर्थातच आपला राहिलेला सिलेबस आपल्याला रिवाइज करता येईल, कंप्लीट करता येईल। तर पहा, आज आपण 12वी फिजिक्सच्या सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा जो एक कन्सेप्ट आहे नवीन सिलेबस नुसार सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा जो काही चॅप्टर आहे याच्यामध्ये जुन्या सिलेबस नुसार किंवा सीईटीच्या जुन्या सिलेबस नुसार आपल्याला 2 चॅप्टर आपल्याला स्टडी करायचे। एक जो आहे तो वेव्ह मोशन आपण ऑलरेडी स्टडी सुरू केलाय आणि दुसरा आहे स्टेशनरी वेव्ह। आणि हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, म्हणजेच दिस इज द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह। आज आपल्याला या चॅप्टरमध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्ह अर्थातच सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण कालच पाहिलं, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, त्यानंतर एक्सप्रेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, त्याचं एक इक्वेशन आपल्याला डिस्प्लेसमेंटचं कॅल्क्युलेट करायचंय। त्यानंतर आपल्याला व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, देन फॉर्मेशन ऑफ बीट, असे कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचे। पहा, प्रोग्रेसिव्ह वेव्हचा जो काही कन्सेप्ट आहे तो आपण बघितलेला आहे। प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? द वेव्ह इन विच having same amplitude, same frequency and same time period travels through a medium in a same direction continuously is known as progressive wave। एका सेम डायरेक्शन एकाच मीडियम मधून कंटिन्युअसली सेम अँप्लिट्यूड, सेम फ्रिक्वेन्सी, सेम टाइम पिरियड जर असेल अशी जी कोणती वेव्ह आहे त्या वेव्हचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं जाणवतं किंवा दिसतं की ही कंटिन्युअस अर्थातच प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे। त्याचे 2 टाईप आपण केले, ते 2 टाईप बी आपण लक्षात घेतले। एक जो आहे तो ट्रान्सव्हर्स, दुसरा जो आहे तो लॉन्जिट्युडिनल, त्याचाही आपण कन्सेप्ट लक्षात घेतलेला आहे। आज आपल्याला हार्मोनिक वेव्हचा विचार करायचा। समजा आपला जो काही पार्टिकल आहे त्याच्या कुठेतरी तो मीन पोझिशनला आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला आहे आणि जर तो मीन पोझिशन पासून अशा प्रकारे जर ऑसिलेट होत असेल, व्हायब्रेट जर होत असेल, सच अ मोशन ऑफ द पार्टिकल इज अ हार्मोनिक मोशन और इट इज ऑल्सो नोन एज द पिरियडिक मोशन, ऑसिलेटरी मोशन, हे बी आपल्याला म्हणता येते, लक्षात घ्या। त्याला आपण पिरियडिक मोशन, ऑसिलेटरी मोशन सुद्धा म्हणतो। याच्यामध्ये काय होतं, when the particles start
vibrating from the equilibrium position, it reaches to the extreme position. Then again, it repeats such a set of movement again and again in equal interval of time or the indefinite interval of time. हे जे काय आपल्याला लक्षात घेता येतं यालाच आपण काय म्हणतो, याच कन्सेप्टला आपण म्हणतो सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. काय म्हणतो आपण? सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपल्याला म्हणता येते. लक्षात घ्या. आता पुढचा जो काही मुद्दा आहे पहा, पुढचा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तो पॉइंट आपल्यासाठी आहे इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सिंपल हार्मोनिक progressive wave, a particle vibrating from mean position reaches to the extreme position. Such a particle propagates or travels along the positive x-axis. What is the expression? हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. समजा आपण काय करूया, याच्यामध्ये काही कन्सिडरेशन आपण लक्षात घेऊया, काही आपण गणित धरूया की कशा प्रकारे पार्टिकल आहे. समजा लेट अ पार्टिकल ऑफ simple harmonic progressive wave. A particle of simple harmonic progressive wave travels along positive x-axis. Positive x-axis. अशा प्रकारे आपल्याला एक कंडिशन आपल्याला गृहीत धरायची. मग समजा असं गृहीत धरलं की हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग जात आहे, पण initially a particle at origin बरोबर आहे. कुठं आहे तो? ओरिजिनला आहे. at that time the displacement of a particle is denoted by y, and the y is equal to a sin omega t. In such a case, a is the amplitude, and omega is the angular speed of simple harmonic progressive wave when the particle at origin or at point O. origin ला आहे किंवा कुठं आहे? at point O ला आहे. अशा प्रकारचं एक्सप्रेशन आपल्याला मानता येतं. का तर ही काय आहे? एक पिरियडिक वेव्ह आहे, अर्थातच ही ऑसिलेटरी वेव्ह आहे, आणि त्याचं एक्सप्रेशन आपल्याला डिनोट करावं लागतंय y is equal to a sin omega t. मग आपण ते लक्षात घेतलं, y is equal to a sin omega t. आता पहा, हे नोट डाऊन करा. आता दुसऱ्या बाजूला लक्ष द्या. समजा तो पार्टिकल जो काय आहे ट्रॅव्हल्स अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. काय होत आहे? ट्रॅव्हल्स अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस in time t. It covers some path which is denoted by x. A particle travels from point O to point A in time small t along positive x axis, covers path, your distance is x, comma, then the displacement of particle of simple harmonic progressive wave at point A is given by y is equal to
ए साइन ओमेगा टी मायनस डेल्टा, ओमेगा टी मायनस डेल्टा. आता असं का लिहिलं तर पहा, ज्याप्रमाणे पार्टिकल कुठे गेलाय, ही त्याची इनिशियल पोझिशन आहे. पार्टिकल कुठे आहे, इथे आहे. म्हणजे याचा अर्थ किती डिस्टन्सनी तो मागे पडलेला आहे, लॅग्स बिहाइंड बाय एक्स. म्हणजेच त्याचा करस्पॉन्डिंग फेस किती आहे, तर डेल्टा हा त्याचा करस्पॉन्डिंग फेस आहे. म्हणून आपला चेंज ऑफ फेस काय असेल, ओमेगा टी मायनस डेल्टा. याचा अर्थ असा होतो, द डिस्प्लेसमेंट ऑर द पार्टिकल ऍट पॉइंट ए लॅग्स बिहाइंड डेल्टा. बरोबर आहे ना, लॅग्स बिहाइंड डेल्टा. याचं आपल्याला सांगता येईल, हिअर डेल्टा इज फेस लॅग. फेस लॅग म्हणजे मागे पडला डेल्टाने. अशा प्रकारे डेल्टा इतक्या फेसनं काय झाला, तुमचा पार्टिकल जो की डिस्प्लेसमेंट डिनोट करतोय, ओरिजिन पासून किती अंतरावरती, एक्स अंतरावरती मागे पडलाय, तर त्याचं डिस्प्लेसमेंट त्या पार्टिकलचं किती असेल, तर वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस डेल्टा. समजा असं आपण गृहीत धरलं, हाच पार्टिकल जर इथं असेल तर त्याचप्रमाणे त्याचा जो काय फेस असेल तो मागे पडेल. त्याचप्रमाणे काय असेल, त्याचा जो फेस आहे तो मागे पडेल. समजा आपण दुसऱ्या बाजूला, हे नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी. आता पहा, समजा तो पार्टिकल ज्या ठिकाणी असेल, म्हणजे याचा अर्थ कुठेतरी अननोन डिस्टन्स एक्स आहे आणि त्या एक्सचा करस्पॉन्डिंग आपल्याला फेस माहिती असायला पाहिजे, तरच आपल्याला काय करता येईल. पार्टिकल जर समजा सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल त्या पार्टिकलची, तर तो कसा डिस्प्लेस होतोय, त्याचं डिस्प्लेसमेंट कोणत्या पॉइंटला किती असेल हे आपल्याला नोट करता येईल. समजा असं आपण गृहीत धरलं, हा इकडची साईड जी आहे ती पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असं म्हणूया आपण, इकडची साईड जी आहे ती निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असं म्हणता येईल. हा जर समजा याप्रमाणे जर समजा प्रोपोगेशन जर आपल्याला असं मिळत असेल, याचा अर्थ समजा हा एक्स जर इथं असेल, ए जर समजा इथं असेल, हे डिस्टन्स एक्स असेल, त्याला करस्पॉन्डिंग फेस हा डेल्टा असेल, तर त्यावेळेस आपल्याला वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. याचा अर्थ काय करतोय, द पॉइंट ए लीड्स टू ओरिजिन. ओरिजिनला काय करतोय, लीड करतोय. ओरिजिनच्या पुढे आहे, लक्षात घ्या. इथं पुढे आहे, इथं मागे आहे. बरोबर ना, हा जो पॉइंट आहे तो मागे आहे, लॅग करतोय, आणि हा जो फेस आहे तो काय करतोय, लीड करतोय. म्हणून आपल्याला जर समजा तुम्ही निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला जर दाखवत असाल, तर तुम्हाला ओमेगा टी प्लस डेल्टा असे रिलेशन मानता येतं. पण आपण काय करतोय, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसचा आपण अंडरस्टँडिंग करतोय, मग त्याप्रमाणे आपण त्याचा विचार आपण करायचा आहे, लक्षात घ्या. तर पहा काय आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये. आता आपल्याला काय करायची, त्याची डेल्टाची व्हॅल्यू आपण लक्षात घ्यायची. पहा आता इक्वेशन 1 आणि 2 आपल्याकडे आहे. फ्रॉम फिगर मध्ये लॅम्बडा इज अ फेस difference and its corresponding lambda is a path difference and its corresponding phase is 2 pi. Similarly x is a path difference and its corresponding phase is delta. Corresponding phase is delta. पहा काय आपल्याला अंडरस्टँडिंग होईल. जसं लॅम्बडा साठी 2 पाय आहे, तसंच एक्स साठी काय आहे, डेल्टा आहे. हे जर आपण रिलेशन जर आपण सोडवलं तर आपल्याला या ठिकाणी डेल्टा लॅम्बडा इज इक्वल टू 2 पाय एक्स, अर्थात डेल्टा इज इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा ही आपल्याला मिळते डेल्टाची व्हॅल्यू. आणि तीच व्हॅल्यू काय करायची आता, पुटिंग इक्वेशन 2. बरोबर, पुट डेल्टा इन इक्वेशन सेकंड.
काय होईल तर y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस 2πx अपॉन लॅम्बडा असं रिलेशन आपल्याला मिळेल. रिलेशन लिहून घ्या. बघा आता त्याच्यामध्ये आपण थोडस अजून चेंजेस करूया. ते चेंजेस कशा पद्धतीचे आहेत, चेंजेस कसे आहेत ते आपल्याला समजून घेता येईल. बट ओमेगा इज इक्वल टू, त्याच्या खाली लिहायचंय, बट ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन कॅपिटल टी. देअरफॉर डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू ए साइन ओमेगाच्या ऐवजी 2π स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस 2πx अपॉन लॅम्बडा हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी मांडता येईल. पहा याप्रमाणे हे रिलेशन आपल्याला दाखवता येईल. याला इक्वेशन नंबर लिहायचंय 3. हेच आपल्याला सांगता येईल इक्वेशन फॉर simple harmonic progressive wave travels along the positive x axis equation. Similarly, मगाचं आपल्याला सांगायचं झालं, similarly y is equal to a sin 2πt upon t plus 2πx upon lambda ही आहे इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह पार्टिकल travels along the निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असं आपल्याला अंडरस्टँड करता येतं. हे झालं सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. हा कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात येते. येऊन घ्या. पहा यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो पार्ट आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. जेव्हा दोन वेव्ह एकमेकांना इंटरॅक्ट करतात, दोन वेव्ह एकमेकांमध्ये मिक्स होतात, त्याला आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असा कन्सेप्ट आपण म्हणतो. दिस इज द इंटरफेअर or the interaction of two waves having the same amplitude, same frequency and same time period. असं जर स्ट्रक्चर असेल आणि असं जर वेव्ह जर इंटरॅक्ट जर होत असतील तर याच्यापासून एक नवीन वेव्ह तयार होते. आणि हा प्रिन्सिपल काय सांगतो, the displacement of such a resultant wave is equal to the vector sum of displacement of each waves. The waves are interacted to each other. अशा प्रकारचं हे जे काय आहे ते प्रिन्सिपल आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ते प्रिन्सिपल आपण अंडरस्टँड करूया. तर सगळ्यांनी हेडिंग टाका, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. Principle of superposition of waves. पहा याच्यामध्ये लिहा सगळ्यांनी. when two or more waves may be
transverse or longitudinal, may be transverse or longitudinal, may be transverse or longitudinal, having same amplitude, same frequency, same time period. You are also the waves may be the periodic waves, are behaves like the other one wave is upside to the first, and the waves, the such a waves get interact with each other, and forms a resultant wave, comma, the displacement of resultant wave, comma, the displacement of resultant wave is equal to the vector sum of displacements of all waves interact with each other, is known as the principle of superposition of wave. आता आपण एक्सप्लेनेशन लक्षात घेऊया. बघा, समजा आपल्याकडं ही एक वेव्ह आहे, या वेव्हचं डिस्प्लेसमेंट सपोज y1 आहे. आपल्याकडं दुसरी एक वेव्ह आहे, सपोज ही y2 आहे, त्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट हे y2 आहे. समजा अजून तिसरी एक वेव्ह आहे, हिचं डिस्प्लेसमेंट हे y3 आहे. अजून अनेक वेव्ह आहेत अशा, त्या प्रत्येकाचं डिस्प्लेसमेंट काही ना काहीतरी आहे. पण बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, दिस इज आवर रिझल्टंट वेव्ह. अशा तीन वेव्ह, दोन किंवा दोन पेक्षा जास्त, म्हणजे तीन आहेत समजा. अशा तीन वेव्ह, त्याचं डिस्प्लेसमेंट प्रत्येकाचं दिलंय. अशा तीन वेव्ह जर इंटरॅक्ट जर होत असतील, याच्यापासून एक नवीन वेव्ह तयार होते. काय होते? एक नवीन वेव्ह तयार होते, लक्षात घ्या. आणि जी काय नवीन वेव्ह तयार होते, त्या नवीन वेव्ह मध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की नवीन वेव्हचं डिस्प्लेसमेंट सुद्धा काहीतरी आहे, आणि ते डिस्प्लेसमेंट हे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे. मग अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, the displacement of the resultant wave is equal to y1 plus y2 plus y3. This is a vector sum of the displacements of all the waves which are superimpose each other. तर अशा प्रकारे आपल्याला नवीन डिस्प्लेसमेंट मिळतं. याचा अर्थ आपल्याला नवीन त्याचं अँप्लिट्यूड मिळतं, रिझल्टंट अँप्लिट्यूड मिळतं. याचा अर्थ आपल्याला त्या वेव्हचा रिझल्टंट फेज सुद्धा आपल्याला मिळतो. हा जो काय कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट आपण कंपोजिशन ऑफ एसएचएम मध्ये ऑसिलेशन मध्ये बघितला होता, लक्षात घ्या. त्या ठिकाणी आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह अप्लाय केलं होतं, आणि त्या प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये आपण जो काही कन्सेप्ट लक्षात घेतलाय, जो काही पॉइंट आपण अंडरस्टँड केलाय, त्याचा आपल्याला अर्थात विचार करता येईल. तर या ठिकाणी आपल्याला जो काय आहे तो y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अँड सो ऑन, अशा प्रकारे आपल्याला हे प्रिन्सिपल अंडरस्टँड करता येतं. पण पहा, समजा अशा प्रकारे जर समजा आपण काय केला, कन्सिडर द टू वेव्स. समजा आपण काय करूया, कन्सिडर टू वेव्स. काय करूया आपण, दोन वेव्स. मे बी द ट्रान्सवर्स और लॉन्जिट्युडिनल.
मग दोन्ही वेव्ह या ट्रान्सव्हर्स असायला पाहिजेत किंवा दोन्ही वेव्ह ह्या लॉंजिट्युडिनल असायला पाहिजे. एक ट्रान्सव्हर्स एक लॉंजिट्युडिनल चालत नाहीये. त्याचं नेचर त्याप्रमाणे होमोजिनियस असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आपण काय केला, दोन ट्रान्सव्हर्स वेव्ह घेतल्या. दोन ट्रान्सव्हर्स वेव्ह बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह जर इंटरॅक्ट होत असतील त्याचा अर्थ त्या दोन वेव्ह पासून काय होतोय, काहीतरी इंटरफरन्स तयार होतो. लक्षात काय होतो, समजा बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज याच्यामुळे काय होतं, इट लीड्स टू इंटरफरन्स. काय म्हणतो आपण त्याला, इंटरफरन्स सुद्धा आपल्याला म्हणतात. याचा अर्थ काय होतो, त्या दोन वेव्ह इंटरफेअर होतात. काय होतात, इंटरफेअर. आणि असा जो काही इंटरफरन्स आहे, द इंटरफरन्स आर क्लासिफाईड इनटू टू टाइप्स. पहिला जो आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कोणता आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजेच इंटरफरन्स म्हणजे काय, तर दोन वेव्ह जर एकमेकांना इंटरॅक्ट होत असतील तर त्याच्यापासून एक नवीन वेव्ह तयार होते. आणि दुसरा जो आहे तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असे दोन पॉइंट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ आपण वेव्हचे बरेच काही फेनॉमेनॉन आपण लक्षात घेतो. इंटरफरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल, किंवा फॉर्मेशन ऑफ बीट असेल, किंवा कंपोजिशन ऑफ एसएचएम जो काय असेल, बरोबर आहे, टू प्रोड्यूस द साऊंड वेव्ह हे सुद्धा असेल, किंवा त्याप्रमाणे आपल्याला वेव्हचे लाईट वेव्हचे काही फेनॉमेनॉन्स असतील वेगळे. या सगळ्या फेनॉमेनॉनमध्ये आपण जे काय अंडरस्टँडिंग करतोय त्याच्यामध्ये आपल्याला इंटरफरन्स हा जो काय पार्ट आहे किंवा कोणतेही जे काय पार्ट आहेत ते प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह वरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहेत, तर ते प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह वरती डिपेंड आहेत. तर आता या केसमध्ये आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कसा असतो हे थोडक्यात आपण लक्षात घेऊया. दिस इज द पार्ट ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सगळ्यांनी हेडिंग टाका, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पहा, दोन्ही साईडला मी एका साईडला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, दुसऱ्या साईडला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पहा, कन्स्ट्रक्टिव्ह काय आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय आहे. समजा आपण दोन वेव्ह, टू वेव्हज इंटरॅक्ट किंवा सुपरइम्पोज each other, it forms a resultant wave. It forms a resultant wave, whether it may be transverse waves or longitudinal waves. Longitudinal waves. आपल्याला माहिती आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये अल्टरनेटिव्ह क्रेस्ट अँड ट्रब असतात आणि लॉंजिट्युडिनल वेव्ह मध्ये अल्टरनेटिव्ह कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन असतात. हे आपल्याला निश्चित माहिती आहे. याच्यामध्ये बी आपल्याला दोन वेव्ह इंटरॅक्ट व्हावे लागतील, बरोबर. when two waves superimpose each other. Two waves
superimpose each other, it forms a resultant wave. म्हणजे whether it may be the transverse and whether it may be the longitudinal, जे काय असेल. आता पहा कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न कधी तयार होतो हे आपल्याला लक्षात घ्यायचे. या केसमध्ये पहा समजा ट्रान्सवर्स वेव्ह असेल तर काय, ट्रान्सवर्सचा आपण विचार करूया. when two waves, समजून घ्या नंतर लिहून देतो. when two waves interact with each other, the crest of one wave falls upon the crest of other wave. म्हणजे काय, crest of one wave coincides with crest of other wave किंवा ट्रब of one wave coincides with ट्रब of other wave. अशा प्रकारचे स्ट्रक्चर असेल, it forms a resultant wave and at that time the intensity of such a resultant wave get maximum. आपल्याला काय मिळते त्या ठिकाणी ब्राइटेस्ट पॉइंट आपल्याला मिळतो, मॅक्झिमम इंटेन्सिटी आपल्याला मिळते आणि आपल्याला त्याला काय म्हणता येतं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न किंवा आपण त्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असंही आपण म्हणू शकतो, बोलू शकतो. म्हणजे काय, when two waves superimpose each other आणि जर ट्रान्सवर्स असेल तर क्रेस्ट ऑफ वन वेव coincides with crest of other wave or trub of one wave coincides with trub of other wave, it leads to it gets to it produces maximum intensity is known as maxima or constructive interference. म्हणजे काय झालं पाहिजे, क्रेस्टला क्रेस्ट कोइन्साइड झाला पाहिजे, ट्रबला ट्रब कोइन्साइड झाला तरच आपण त्याला या ट्रान्सवर्स वेव्हच्या बाबतीमध्ये असं आपण सांगू शकतो. आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मध्ये नेमकं काय आहे ते आपण लक्षात घ्यायचे. समजा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मध्ये सुद्धा जी काय वेव्ह आहे ती ट्रान्सवर्स वेव्हच आहे. लक्षात घ्या कोणती वेव्ह आहे, ट्रान्सवर्स वेव्हच आहे असं आपल्याला त्या ठिकाणी अंडरस्टँड करायचं. मग जर समजा ट्रान्सवर्स वेव्ह असेल त्याच्यामध्ये क्रेस्ट ऑफ वन वेव्ह coincides with trub of other wave or vice versa. म्हणजे उलट कसं, vice versa. Crest of one wave coincides with trub of other wave किंवा trub of one wave coincides with crest of other wave. अशा प्रकारे जर होत असेल, it gets minimum intensity. याचा अर्थ काहीच एनर्जी मिळत नाही, मिनिमम इंटेन्सिटी किंवा याला आपण म्हणतो इज नोन ॲज अ मिनिमा और डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय म्हणतात आपल्याला, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असं आपल्याला म्हणता येतं. लक्षात
प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ व्ह्यू पासून अशा प्रकारे आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स सुद्धा पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. आता पुढचा जो काही मुद्दा आहे याच्यामध्ये, जर समजा जी काय वेव्ह आहे ही जर लॉन्जिट्युडिनल वेव्ह जर असेल तर काय होतं, जे आपल्याला वेव्ह लक्षात घ्यायची. ही जर लॉन्जिट्युडिनल असेल तर काय होतं ते आपण समजून घ्या. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्ह अर्थात सपोज साऊंड वेव्ह आहे, तर लॉन्जिट्युडिनल वेव्ह जर असेल तर या ठिकाणी रेअरफॅक्शन किंवा आधी कॉम्प्रेशन ऑफ वन वेव्ह coincides with compression of other wave or rarefaction of one wave coincides with rarefaction of other wave. म्हणजे कॉम्प्रेशनला कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनला रेअरफॅक्शन जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न आहे. दुसऱ्या बाजूला जर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मध्ये सांगायचं असेल आणि ती जर लॉन्जिट्युडिनल वेव्ह जर असेल तर या ठिकाणी कॉम्प्रेशन ऑफ वन वेव्ह coincides with rarefaction of other wave and it leads to minimum energy or the minimum intensity and it is known as the destructive interference pattern किंवा vice versa. rarefaction ला compression किंवा compression ला rarefaction असं आपल्याला लक्षात घेता येईल किंवा व्हाईस वर्सा. याप्रमाणे सच पॅटर्न इज नोन ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. याच्यामध्ये एनर्जी कशी असते, एकदम कमी असते, इंटेन्सिटी एकदम कमी मिळते आपल्याला. पण ज्यावेळेस आपण ट्रान्सव्हर्स वेव्हचा विचार करूया, अर्थात लाईट वेव्ह जर असेल तर याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मध्ये ज्या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी प्रोड्यूस होते त्याला मॅक्झिमा असे म्हणतात. आणि ज्या ठिकाणी ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मध्ये मिनिमम इंटेन्सिटी प्रोड्यूस होते त्याला मिनिमा म्हणतात. तेच जर आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये जर विचार जर केला तर त्या लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये जर समजा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न असेल तर त्या ठिकाणी मॅक्झिमम साऊंड प्रोड्यूस होत असेल तर त्याला वॅक्सिंग म्हणतात. आणि त्याच ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मध्ये मिनिमम साऊंड जर प्रोड्यूस होत असेल तर त्याला वॅनिंग असं किंवा वॅन अशा प्रकारे आपण त्याला म्हणतो, लक्षात घ्या. तर हे झालं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आणि त्यापासून तयार होणारा इंटरफरन्स पॅटर्न, त्याचे दोन टाईप. आपण आता ही डायग्राम थोडीशी लक्षात घेऊया. डायग्रामॅटिकली कशा प्रकारे आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. हा एका साईडला कन्स्ट्रक्टिव्ह, दुसऱ्या साईडला डिस्ट्रक्टिव्ह. समजा आपल्याकडे ही एक वेव्ह आहे, असा वेव्हचा आपण विचार करूया. ही एक वेव्ह, त्याच्यानंतर ही दुसरी वेव्ह, सपोज y1 y2. आता रिझल्टंट वेव्ह कॅपिटल Y काय आहे आपल्याकडे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. काय सांगतं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न? क्रस्ट कोइन्साइड्स विथ क्रस्ट, बरोबर.
क्रेस्ट कोइन्साइड्स विथ क्रेस्ट, ट्रफ कोइन्साइड विथ ट्रफ, क्रेस्ट कोइन्साइड विथ क्रेस्ट, ट्रफ कोइन्साइड विथ ट्रफ. याच्यापासून काय होतं, मॅक्झिमम इंटेन्सिटी प्रोड्यूस होते. म्हणजे याचा अर्थ अँप्लिट्यूड काय पाहिजे पहा. इंटेन्सिटी कशावरती डिपेंड असते, तर इंटेन्सिटी ही त्याच्या अँप्लिट्यूड वरती डिपेंड असते. कशावरती डिपेंड असते, त्याच्या अँप्लिट्यूड वरती डिपेंड असते. हे आपल्याला लक्षात येते. त्याप्रमाणे आपण अंडरस्टँड करूया. पहिली जी काय वेव्ह आहे त्याच्यापेक्षा याचा अँप्लिट्यूड दोन्हीपेक्षा जास्त असायला पाहिजे, रिझल्टंट असायला पाहिजे. याप्रमाणे मॅक्झिमम इंटेन्सिटी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे आपल्याला जी काय आहे ती रिझल्टंट वेव्ह मिळते. याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह. याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपण असं म्हणतो. दुसऱ्या बाजूला आता आपल्याला जो काय बघायचा आहे तो आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. ही सपोज आपली पहिली वेव्ह y1 तिचं डिस्प्लेसमेंट, ही दुसरी वेव्ह y2 तिचं डिस्प्लेसमेंट. समजा याप्रमाणे ही वेव्ह आहे, दुसरी वेव्ह अशा प्रमाणे आहे. याचा अर्थ याचा क्रेस्ट याच्या ट्रबला कोइन्साइड होतोय आणि याचा ट्रब क्रेस्टला, हा ट्रब ह्या क्रेस्टला कोइन्साइड होतोय, पुन्हा हा क्रेस्ट हा ट्रबला कोइन्साइड होतोय. म्हणजेच हे काय आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. आणि त्यानंतर रिझल्टंट वाय जी काय आहे ती काय मिळते बघा आपल्याला. या ठिकाणी काय होते, क्रेस्टला ट्रब आणि ट्रबला क्रेस्ट आला, ती इंटेन्सिटी बिकम्स मिनिमम. ट्रबला क्रेस्ट क्रेस्टला ट्रब, इंटेन्सिटी बिकम्स मिनिमम. ट्रबला क्रेस्ट क्रेस्टला ट्रब, इंटेन्सिटी बिकम्स मिनिमम. आपल्याला काय मिळते, इंटेन्सिटी बिकम्स मिनिमम. याचा अर्थ अँप्लिट्यूड काय असेल पाहिजे, अँप्लिट्यूड बिकम्स 0 फॉर द मिनिमम. का तर हे याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह. जसं अँप्लिट्यूड कमी किंवा 0 तसंच आपल्याला काय सांगता येतं, इंटेन्सिटी सुद्धा कमी. का तर पहा, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँप्लिट्यूड स्क्वेअर. हे आपल्याला एक रिलेशन आपल्याला माहिती आहे. इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू द अँप्लिट्यूड स्क्वेअर असंही आपल्याला सांगता येतं. याप्रमाणे आपल्या या रिलेशनचा विचार केला. अँप्लिट्यूड मॅक्झिमम तर इंटेन्सिटी मॅक्झिमम, अँप्लिट्यूड मिनिमम तर इंटेन्सिटी मिनिमम. हे आपल्याला याच्यावरून लक्षात घेता येतं. हे जे आहे तुमचा रिझल्टंट जो काय पार्ट आहे डिस्ट्रक्टिव्ह मध्ये असा दिसतो आणि कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये याप्रमाणे दिसतो. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी अँप्लिट्यूड मॅक्झिमम देन इंटेन्सिटी ऑल्सो मॅक्झिमम. या ठिकाणी अँप्लिट्यूड 0 देन इंटेन्सिटी सुद्धा 0. तर फरक तुमच्या लक्षात आला असेल. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न कसा आहे किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न कशा प्रकारे आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. तर आपण पुढचा पार्ट आता स्टडी करूया. आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह चा जो काय कन्सेप्ट आहे तो आपण स्टडी करतोय. यामध्ये आपण इंटरफरन्स जो काय पार्ट आहे तो आपण स्टडी केलाय. त्या इंटरफरन्स मध्ये 2 भाग आपण केले. एक जो आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, दुसरा आहे तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तो डिटेलमध्ये आपण स्टडी केलेला आहे. आता आपण काय करूया, फॉर्मेशन ऑफ बीट. According to the principle of superposition of wave, when 2 or more waves interact with each other, it forms a resultant wave, and the displacement of resultant wave is equal to the vector sum of displacement of all waves propagate through a medium. आता पहा, समजा फॉर एक्झाम्पल आपण एखादा आपल्याला 2 वेव्ह हव्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला फॉर्मेशन ऑफ बीट आपल्याला लक्षात घ्यायचंय. म्हणजे या ठिकाणी आपण जनरली 2 लॉन्जिट्युडिनल वेव्ह आपण लक्षात घेऊया. म्हणजे याचा अर्थ 2 आपल्याला साऊंड वेव्ह आपल्याला इथे रिक्वायर्ड आहे. 2 साऊंड वेव्ह आपल्याला लक्षात घेऊन फॉर्मेशन ऑफ बीट काय कन्सेप्ट आहे हे आपल्याला समजून घ्यायचे. पहा, समजा आपल्याकडे ट्युनिंग फोर्क आहे. पहा,
अशा प्रकारे एक ट्युनिंग फोर्क आपल्याकडे आहे आणि या ट्युनिंग फोर्क आपण काय केला, व्हायब्रेट केला. ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट केल्याच्या नंतर काय होणार आहे, त्याच्या फोर्क जे काय आहेत त्या फोर्क पासून आपल्याला काय मिळेल, 2 वेव्ह आपल्याला प्रोड्यूस होताना दिसतील. 2 वेव्ह आपल्याला अंडरस्टँड करावे लागतील. या ठिकाणी आपल्याला 2 वेव्ह तयार होतील. समजा या फोर्क पासून अशी एक वेव्ह तयार झाली आणि दुसऱ्या फोर्क पासून अशी एक वेव्ह तयार झाली. अशा प्रकारे 2 वेव्ह आपल्याला तयार होताना दिसतात. आणि या 2 वेव्ह जर एकमेकींना इंटरॅक्ट जर होत असतील, सुपर इम्पोज जर होत असतील, तर त्यापासून आपल्याला काय मिळते, एक रिझल्टंट वेव्ह मिळते. म्हणजे याचा अर्थ काय होतं, या ठिकाणी एक बीट तयार होतं. पण समजा आपण असं गृहीत धरलं, पहा या दोन्ही वेव्हची जी काय फ्रिक्वेन्सी आहे, जे काय दोन्ही वेव्ह जे आहेत याची फ्रिक्वेन्सी सपोज N1 आहे, दुसरीची फ्रिक्वेन्सी N2 आहे. या दोन्ही वेव्हच्या ज्या काही फ्रिक्वेन्सी आहेत त्या जर इक्वल असतील, सारख्याच जर असतील, इक्वल जर असतील, तर आपल्याला एकच आपल्याला लाऊड आवाज ऐकायला मिळेल, मोठा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा चेंज आपल्याला मिळणार नाही. समजा आपण काय करतो, जेव्हा आपल्याला साऊंड प्रोड्यूस करायचा असतो तेव्हा आपल्याला 2 वेव्ह लागतात आणि त्या 2 वेव्ह ज्या काय आहेत त्या 2 वेव्हचा आपण विचार करूया. त्याचा अँप्लिट्यूड सेम आहे, टाइम पिरियड जो काय असेल तो फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड असेल, जशी फ्रिक्वेन्सी असेल तशी. आणि जर फ्रिक्वेन्सी जर सारखीच असेल याचा अर्थ टाइम पिरियड ही सारखाच असेल. अशा 2 वेव्ह जर आपण घेतल्या आणि त्याला काय केलं, आपण सुपर इम्पोज केलं, त्यापासून आपल्याला निश्चित एक नवीन वेव्ह मिळेल. पण त्याच्यामध्ये आपल्याला ऑलवेज फक्त लाऊडनेस मिळेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला फेंटनेस मिळेल. फेंटनेस म्हणजे जर समजा तुमची फ्रिक्वेन्सी एकदम लो असेल तर कुठलाच आवाज प्रोड्यूस होणार नाही, ऐकू येणार नाही. आणि जर समजा तुमची फ्रिक्वेन्सी काय असेल एकदम हाय अशा प्रकारची फ्रिक्वेन्सी असेल तर त्यावेळेस फक्त तुम्हाला एक मोठा आवाज ऐकायला मिळेल. कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये अप डाऊन किंवा मिनिमम, मॅक्झिमम किंवा वॅक्सिंग आणि वॅनिंग अशा प्रकारे आपल्याला ऐकायला मिळणार नाहीये. मग आपल्याला समजा बीट तयार करायचं. मग बीट काय असतं, बीट म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्ही अशा 2 वेव्ह, 2 साऊंड वेव्ह जेव्हा एकत्र करता, सुपर इम्पोज करता, त्यापासून एक नवीन वेव्ह तयार होते. काय होते, एक नवीन वेव्ह आपल्याला तयार होताना दिसते. आणि जी काय नवीन तयार होणारी वेव्ह आहे त्याच्यामध्ये एका ठराविक टाइमानंतर, आफ्टर सम डेफिनेट टाइम इंटरवल, वी लिसन अ मॅक्झिमम साऊंड नोट and after same time we listen minimum sound note किंवा नो साऊंड. म्हणजे मॅक्झिमम साऊंड, नो साऊंड, मॅक्झिमम साऊंड, नो साऊंड, मॅक्झिमम साऊंड, नो साऊंड, अशा प्रकारची कंडिशन किंवा असा फेनॉमेनॉन आपल्याला ऐकायला मिळतो, पाहायला मिळतो. त्याला आपण बीट म्हणतो किंवा फॉर्मेशन ऑफ बीट म्हणतो. पहा, ज्या ठिकाणी मॅक्झिमम साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो त्याला म्हणतात वॅक्सिंग. काय म्हणतात, वॅक्सिंग म्हणतात, लक्षात घ्या. आणि ज्या ठिकाणी मिनिमम साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो त्याला म्हणतात वॅनिंग. म्हणजेच याचा अर्थ वॅक्सिंग तयार होतं त्यावेळेस काय मिळतं आपल्याला, दिस इज द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि ज्या ठिकाणी आपल्याला वॅनिंग मिळतं त्या ठिकाणी जो आहे तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असं आपल्याला सांगता येतं. आपण त्याचा विचार थोडक्यामध्ये करतोय, लक्षात घ्या. फॉर्मेशन ऑफ बीट आपल्याला समजून घ्यायचंय. तर फॉर्मेशन ऑफ बीट मध्ये सगळ्यात महत्वाची पार्ट म्हणजे तुमच्या जे काय दोन्ही वेव्ह तुम्ही यूज करतात त्या वेव्ह मध्ये काही ना काहीतरी फरक पाहिजे. म्हणजे याचा अर्थ देयर इज अ डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सीज. त्याच्या इंटेन्सिटी जी काय असेल, बरोबर आहे, त्याच्या आपल्याला फ्रिक्वेन्सी मध्ये फरक असायला पाहिजे. म्हणून आपण असं लक्षात घ्यायचंय. पहा काय काय आपल्याला सांगता येईल. फॉर्मेशन ऑफ बीट मध्ये स्लाइटली डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सीज, स्लाइटली डिफरन्स इन फ्रिक्वेन्सीज, इन
frequencies of waves, slightly different in frequencies of waves हे आपल्याला याच्यामध्ये सांगतो. स्लाइटली डिफरन्स आहे, थोडासा फरक असायला पाहिजे. समजा एकाची N1 असेल तर दुसऱ्याची N2 असेल. मे बी द N1 इज लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन N2 असू शकतं. म्हणजे दोन्हीमध्ये फरक आहे काही ना काहीतरी. हे आपल्याला या ठिकाणी सांगायला मिळतं, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ बीट म्हणजे काय? द प्रोडक्शन ऑफ alternate waxing and waning after some definite time interval, when two sound waves having slightly difference in frequencies get superimposed each other, it produces waning and waxing or waxing and waning alternately, असं भी आपण सांगू शकतो. लक्षात घ्या. मग आपल्याची डेफिनेशन जर तयार करायची असेल तर आपण डेफिनेशन पहा कशा प्रकारे तयार करायची. या ठिकाणी व्हेन फॉर्मेशन ऑफ बीट म्हणजे काय? व्हेन टू साऊंड वेव्स having slightly difference in frequencies, get superimposed by the principle of superposition of wave. Get superimposed each other, it produces maximum, that is loud, किंवा त्याला आपण म्हणतो wax. Maximum, that is loud, and minimum, that is faint, that is when produces maximum, that is loud, minimum, that is faint or when sounds after definite intervals of time is known as beat, or the formation of beat आपण याला म्हणू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा दोन वेव्ह अशा प्रकारे इंटरॅक्ट होतात, अशा दोन वेव्ह जर एकमेकींना इंटरॅक्ट होत असतील तर त्यापासून एक रिझल्टंट वेव्ह तयार होते. त्या रिझल्टंट वेव्ह मध्ये such a waves produces maximum sound, that is loudness, and the minimum sound, that is faintness, किंवा त्याला व्हॅन आपण म्हणतो. साऊंड आफ्टर डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम, ठराविक टाइमानंतर. समजा टाइम टी असेल तर टी टाइमानंतर आपल्याला आफ्टर सम टाइम टी प्रोड्युसेस वॅक्सिंग अँड वॅनिंग. आफ्टर डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम इज नोन ॲज द फॉर्मेशन ऑफ बीट, और द त्यालाच आपण काय म्हणतो, बीट आपल्याला म्हणता येते. लक्षात घ्या. काय म्हणता येतं? बीट. मग याच्यामध्ये जेव्हा इंटेन्सिटी इज मॅक्सिमम, when intensity of such a combination किंवा सुपरइम्पोज जे काय आहे, इंटेन्सिटी इज मॅक्सिमम, त्याला आपण म्हणतो वॅक्सिंग. अशी जर प्रोसेस असेल त्याला म्हणायचं वॅक्सिंग. आणि जेव्हा इंटेन्सिटी मिनिमम असेल किंवा नसेलच याचा अर्थ म्हणजे मिनिमम, तेव्हा आपण त्याला म्हणतो वॅनिंग. काय म्हणतो आपण त्याला? वॅनिंग आपण म्हणतो. लक्षात घ्या. मग जर समजा एखादा साऊंड नोट किंवा साऊंड बीट तयार होतं
आपल्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे काय आहेत याचा जर विचार आपण केला, त्याच्यामध्ये अशा प्रकारे वॅक्सिंग आणि वॅनिंग जर तयार जर झालं नसतं तर आपल्याला म्युझिक टून जी आहे ती कसल्याच प्रकारे आपल्याला अंडरस्टँड झाली नसती, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला अंडरस्टँड करता येईल की ज्या वेळेस अशा प्रकारची स्लाइटली डिफरन्स फ्रिक्वेन्सी असलेल्या दोन साऊंड वेव्स जेव्हा सुपरइम्पोज होतात तेव्हा त्याच्यापासून एक नवीन वेव्ह तयार होते आणि आपल्याला काय होतंय, साऊंडचे बीट ऐकायला मिळतात, साऊंड नोट आपल्याला ऐकायला मिळतात. जसं की पहा, ज्याप्रमाणे आपल्याकडं सितार असेल आणि सितारचे जे काय स्ट्रिंग आहेत त्या स्ट्रिंग जर आपण व्हायब्रेट केल्या तर त्या स्ट्रिंग पासून आपल्याला साऊंड नोट किंवा साऊंड बीट आपल्याला तयार होताना दिसतात. याचा अर्थ त्या जेवढ्या काही स्ट्रिंग आहेत त्या स्ट्रिंग मध्ये प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी कशी असते, वेगळी असते आणि वेगळी फ्रिक्वेन्सी असल्यामुळं त्याच्यापासून जे व्हायब्रेशन तयार होतात ते एकमेकांना मिक्स होतात, म्हणजे ते सुपर इम्पोज होतात आणि त्यापासून आपल्याला एक नवीन रिझल्टंट वेव्ह मिळते. त्याची जी काय इंटेन्सिटी असते कधी कधी मॅक्झिमम असते, कधी कधी मिनिमम असते. म्हणून आपण सांगू शकतो की अशा प्रकारे आपल्याला अंडरस्टँड करता येईल. म्हणजे काय होईल, एक बीट तयार होईल. पहा, मग असं लक्षात घेता येईल आपल्याला, जो काय आपल्याला साऊंड ऐकायला मिळेल तो कधी मिनिमम असेल, कधी मॅक्झिमम असेल आणि जो साऊंड तयार होतो ते साऊंडची जी काय फ्रिक्वेन्सी असते त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ बीट. काय म्हणतात लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आपण त्याला म्हणतो, लक्षात घ्या. ते बी आपल्याला लक्षात घेता येईल. म्हणजे कधी लाऊडनेस आहे, कधी फेंटनेस आहे, कधी वॅनिंग आहे, कधी वॅक्सिंग आहे. याची जी काय फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळते ती फ्रिक्वेन्सी म्हणजेच आपल्याला डिपेंडिंग ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ बोथ वेव्ह, दोन्ही वेव्हवरती आपल्याला डिपेंड असते. आपल्याला तोही मुद्दा लक्षात घेता येईल. पहा, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आपण लक्षात घेऊया. पहा, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट हा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ बीट, एखाद्या बीटची फ्रिक्वेन्सी आपल्याला कशा प्रकारे मिळते, ती फ्रिक्वेन्सी जी काय आहे ती आपण समजून घेणार आहोत. फ्रिक्वेन्सी ऑफ बीट. पहा, ज्या वेळेस समजा दोन वेव्ह एकमेकांना इंटरॅक्ट करतात आणि त्याच्यापासून एक रिझल्टंट वेव्ह तयार होते, ती रिझल्टंट फ्रिक्वेन्सी ऑफ सच अ वेव्ह इज द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट, आपल्याला हे सांगता येईल. मग हीच फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची, बरोबर. आपल्याला करायची फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग ही फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आपल्याला मिळते कशी, नेमकी एखाद्या बीटची फ्रिक्वेन्सी काय असते ती आपल्याला लक्षात घेता येईल. मग याच्यामध्ये आपण असंही सांगू शकतो, द नंबर ऑफ वॅक्सिंग्स, पहा, द नंबर ऑफ वॅक्सिंग्स or number of wannings produced in a unit time is known as the frequency of beat. हे भी आपल्याला सांगता येतं. मग त्याची डेफिनेशन लिहूया. या the number of waxing or wannings produced in definite interval of time is known as frequency. म्हणजे याचा अर्थ तुमचे किती वॅक्सिंग तयार होतं किंवा एखाद्या टाइममध्ये किती तुमचे वॅनिंग तयार होतं, याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आपण याला म्हणतो. काय म्हणतो याला, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट. आणि समजा फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आपण दाखवली एन लेटरला. कशाने दाखवली, एन लेटर. आता ही एन आपल्याला कॅल्क्युलेट करायची. द एन विच डिपेंड्स ऑन, पहा पुढे आपण लिहू शकतो, द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट, द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट इज depends on frequencies of
टू साऊंड वेव्स, जे काय दोन साऊंड वेव्स आपण लक्षात घेतल्या, त्या दोन वेव्हचा आपण जर विचार केला त्याच्यावरती डिपेंड आहे. अर्थातच N1 आणि N2 याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे, हे आपल्याला लक्षात घेत आहे. मग आपल्याला N कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा आता इथं लिहिलं. पहा आता आपण काय करूया, कन्सिडर करूया. दोन वेव्ह आपण कन्सिडर करू ज्याची फ्रिक्वेन्सी थोडासा फरक आहे. या खाली कन्सिडर टू वेव्स, having slightly difference in frequencies. Consider two waves having slightly difference in frequencies. Slightly difference in frequencies. Darling, let N1 is the frequency of first wave, comma, then its displacement is given by y1 is equal to a sin omega 1t, अर्थात y1 is equal to a sin 2 pi n1t. इक्वेशन नंबर 1 मान. सिमिलरली दुसरं इक्वेशन तुम्ही लिहू शकता. Similarly, N2 is a frequency of second wave, then its displacement is given by y2 is equal to a sin 2 pi n2t. इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी N1 पहा, हिअर आपण असं लक्षात घेऊया, N1 इज ग्रेटर दॅन N2. ही आपण ही कंडिशन आपण लक्षात घेऊया. हिअर N1 इज ग्रेटर दॅन N2 असं आपण मानतो. मग पहा पुढे काय करता येईल आपल्याला. By the principle of superposition of wave, 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 y is equal to y1 plus y2. Y is the resultant displacement of the resultant wave or the displacement of beat wave. जी काय बीट फॉर्मेशन बीट झालं त्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट. ती आहे a sin 2 pi n1t plus a sin
2π इंटू टी. याच्यामध्ये एक बाब लक्षात ठेवा, अँप्लिट्यूड सेम आहे. बरोबर, अँप्लिट्यूड सेम आणि डिफरन्स इन frequencies are different. Frequencies are different. Amplitude same आहे आणि फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग आपण काय करूया, हे जे आहे हे आहे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, आणि हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला सोडवायचे. अजून याच्यामध्ये काय लिहिता येईल, तर ए कॉमन काढते, आणि हे जर कॉमन काढला तर साइन 2π n1t प्लस साइन 2π n2t असं आपल्याला लिहिता येईल. पण बेसिकली आपण मॅथमॅटिक्स मध्ये काही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपण लक्ष घेतले आहे. त्यातले एक फंक्शन मी तुम्हाला सांगेल, बाय साइन c प्लस साइन d is equal to 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. कोणता फॉर्म्युला म्हणतो त्याला, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला म्हणतो त्याला, फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. लक्षात घ्या. तर याचा उपयोग आपण करणार आहोत, आणि याचा उपयोग करून आपल्याला त्याप्रमाणे त्याचा अंडरस्टँडिंग आता करता येईल. मग इथं ऍडिशन आहे, ऍडिशन इथेही आहे, इथं मल्टिप्लिकेशन तयार झाले. आपल्याला या ठिकाणी सी म्हणजे काय, 2π n1t, बी म्हणजे काय 2π n2t. मग पहा त्याप्रमाणे चेंजेस करा. देअरफॉर y इज इक्वल टू ए ॲज इट इज ठेवा, या ब्रॅकेटमध्ये 2 sin 2π n1t प्लस 2π n2t डिवाइडेड बाय 2 इंटू cos 2π n1t माइनस 2π n2t डिवाइडेड 2. हे आपल्याला मिळून जाईल. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, वी हॅव टू कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ बीटची फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळवायची, म्हणून ह्या प्रकारे आपण त्याचं सोल्युशन काढायचं. इथपर्यंत झालं, या इथपर्यंत सगळ्यांनी चला. आता y इज इक्वल टू 2a, त्याला मल्टिप्लाय कॉस, त्या कॉस मधून 2π आपण कॉमन काढू, 2π कॉमन इन ब्रॅकेट मध्ये n1 मायनस n2 डिवाइडेड 2, आणि त्याला मल्टिप्लाय साइन, त्याच्यातून मी 2π कॉमन n1 प्लस n2 डिवाइडेड 2. पहा अशा प्रकारची आपण प्रोसेस केली. हे 2a मल्टिप्लाय आहे, हे कॉस आधी लिहिला, साइन नंतर लिहिला. याच्यामध्ये काही आपण काय करूया, कन्सिडर करूया, कन्सिडरेशन करूया. या ठिकाणी 2a कॉस 2π n1 मायनस n2 डिवाइडेड 2 याला मानूया रिझल्टंट अँप्लिट्यूड. काय मानूया याला, रिझल्टंट अँप्लिट्यूड मानूया. हे अँप्लिट्यूड आहे, आणि n1 प्लस n2 अपॉन 2 इज इक्वल टू मानू n म्हणजे काय आहे, दिस इज द मीन ऑफ फ्रिक्वेन्सी. मीन फ्रिक्वेन्सी आहे कुणाची, तर n1 प्लस n2 डिवाइडेड 2 म्हणजे काय आले, मीन फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळाली. ही व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये लिहूया, आणि देन आपल्याला काय मिळेल, एक रिझल्टंट अशा प्रकारचं वेव्ह आणि त्याचं डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन आपल्याला मिळेल. लक्षात घ्या काय मिळेल. Therefore, y is equal to r sin 2π n t राहिला, इधर t है, इधर t है, 2π
एन टी अशा प्रकारे इथे आपल्याला टी राहिलेली आहे. तर बा अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं आर साइन 2 पाय एन टी हे अशा टाईपचे इक्वेशन आपल्याला मिळाले. याला आपण इक्वेशन नंबर लिहूया 3. आणि इक्वेशन नंबर 3 जे काय आहे इक्वेशन तिसरं जे आहे दिस इज द एक्सप्रेशन फॉर द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ फॉर्मेशन ऑफ बीट. फॉर्मेशन ऑफ बीट मधलं हे रिझल्टंट एक्सप्रेशन अशा प्रकारे आहे. पण एवढंच नाही तर आपल्याला पुढे लक्षात घ्यायचंय. काय लक्षात घ्यायचं आपल्याला आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे फ्रिक्वेन्सी ऑफ द बीट. तर ती आपण कॅल्क्युलेट करूया. लास्ट ड्रा करून पुढे फ्रिक्वेन्सी ऑफ बीट Kalia, we know resultant amplitude R is equal to 2a cos 2 pi n1 minus n2 divided 2 into t. हे आपल्याकडे आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड. त्याच्यामध्ये एक केस आपण लक्षात घेऊया. समजा फॉर्मेशन ऑफ बीट असेल म्हणजे जेव्हा आपण लक्षात घेऊया म्हणजे याचा अर्थ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल. कन्स्ट्रक्टिव्ह ज्यावेळेस इंटरफरन्स असतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं वॅक्सिंग मिळतं. म्हणजे याचा अर्थ अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम. काय असतं अँप्लिट्यूड हे मॅक्सिमम असतं असं आपण लक्षात घेऊया. लक्षात आपण असं लिहूया वेन we listen maximum sound अर्थात loudness then intensity of wave or beat is maximum, hence amplitude is maximum. Amplitude is maximum. ते किती असतं प्लस और मायनस 2a. अर्थातच therefore resultant amplitude is equal to plus or minus 2a. इतकं असतं लक्षात. म्हणजे आर ची व्हॅल्यू जर प्लस और मायनस 2a इतकी असेल तरच आपल्याला लाऊडनेस म्हणजे काय मिळतं आपल्याला वॅक्सिंग आपल्याला ऐकायला मिळतं. मॅक्झिमम साऊंड याचा अर्थ होतो वॅक्सिंग आपल्याला ऐकायला मिळतं. काय मिळतं लक्षात घ्या इन वॅक्सिंग. बरोबर वॅक्सिंगचा आपण अर्थ इथे लक्षात घ्यायचा. when the vaccine is produced then the R is equal to plus or minus 2a. And this therefore 2a cos 2 pi n1 minus n2 divided 2 into t is equal to plus or minus 2a. Plus or minus 2a हे आपल्याला लक्षात घेते. मग याच्यामध्ये काय होईल तर 2a आणि 2a कॅन्सल होऊन जाईल. Therefore cos 2 pi n1 minus n2 upon 2 into t is equal to plus or minus 1 हे आपल्याला मिळून जाईल. पुढे बघा आता फॉर विच व्हॅल्यूज ऑफ द cos of theta or cos of this angle is plus or minus 1. जर तुमच्या अँगलची व्हॅल्यू ही जर 0 असेल तरी सुद्धा तुम्हाला 1 मिळेल. त्यानंतर अँगलची व्हॅल्यू ही किती असेल काय काय व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करू शकतो. अँगलची व्हॅल्यू काय काय असेल तेव्हा तुम्हाला 1 ही व्हॅल्यू मिळते. कधी मिळते 1 व्हॅल्यू तर 0 असेल तर 1 मिळते. पाय असेल तर -1 मिळते. 2 पाय असेल तर पुन्हा 1 मिळते.
पुन्हा काय असेल 3π असेल अशा प्रकारे. म्हणजे आपल्या इथे असं सांगता येईल हिअर therefore 2π n1 minus n2 divided 2 into t is equal to काय लिहिता येईल आपल्याला 0, पाय, 2π, 3π डॅश. याचा मिनिंग काय? therefore 2π n1 minus n2 divided 2 into t is equal to p into pi and p is equal to 0, 1, 2, 3 डॅश. हे आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजे p ची व्हॅल्यू आपल्याला अंडरस्टँड करता येईल. हे आपल्याला बोलता येईल किंवा अंडरस्टँड करता येईल. आता याच एक्सप्रेशनवरून आपण काय करूया, काही टीच्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. काय करूया, टीच्या व्हॅल्यू. therefore p is equal to 0 किंवा when p is equal to 0. जर p हा तुमचा 0 असेल तर आपल्याला काय करायचं आहे, t ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. p जर 0 असेल हे सगळंच तुम्हाला काय करते, देन तुम्हाला काय करते, t इज इक्वल टू सुद्धा 0च करते. जेव्हा p ची व्हॅल्यू ही 0 असेल तेव्हा t ची व्हॅल्यू काय असेल बघा, p हा 0 असेल तर t ची व्हॅल्यू सुद्धा 0च असेल. जेव्हा तुमचा p हा 1 आहे तेव्हा t इक्वल टू काय येईल बघा, p ची व्हॅल्यू 1 असेल तर 1 टाकली तर पाय कॅन्सल, 2 ला 2 त्याप्रमाणे कॅन्सल होईल आणि t इक्वल टू येईल 1/n1 मायनस n2. काय n1 मायनस n2 when p इक्वल टू 2. when p इक्वल टू 2 मग याचा p ची व्हॅल्यू जर 2 टाकली त्याचा अर्थ किती होईल लक्षात घ्या. तर 2π ला 2π कॅन्सल होईल. देन वी गेट t इक्वल टू 2/n1 मायनस n2 आणि सो ऑन. लक्षात घ्या. पुढे आपल्याला अशा प्रकारे व्हॅल्यू मिळेल. व्हॉट इज द टाइम पिरियड. आपल्याला समजा काय मिळाला, पहिला सुरुवातीचा टाइम मिळाला इन्स्टंटेनियस टाइम, त्याच्या पुढच्या स्लॉटचा मिळाला, त्याच्या पुढच्या स्लॉटचा मिळाला. आपल्याला टाइम पिरियड आपल्याला लक्षात घेता येईल याच्यावर. व्हॉट इज द टाइम पिरियड. आपण टाइम पिरियड कॅल्क्युलेट करूया. खाली लिहा सगळ्यांनी, खाली लेट समजा याला t0, t1 आणि t2 मा. लेट capital T is a time period. Capital T is time period and t equal to t2 minus t1 किंवा t1 minus t0. अर्थात t इक्वल टू काय येते बघा, कोणताही व्हॅल्यू टाका, ही कॅल्क्युलेट करा किंवा ही कॅल्क्युलेट करा. अर्थात आपल्याला मिळेल 1/n1 minus n2. दिस इज रिक्वायर्ड टाइम पिरियड. आता टाइम पिरियड जर माहित असेल तर फ्रिक्वेन्सी आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. मग करा, फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करा. देअरफॉर फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू 1/t म्हणजेच 1/n1 मायनस n2 म्हणजेच n इज इक्वल टू n1 मायनस n2. कधी फेन n1 इज ग्रेटर दॅन n2. ही मिळाली आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ द बीट. काय मिळाली, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट. दिस इज an expression for frequency of beat. This is an expression for the frequency of beat चं एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. हे मिळालं आपल्याला पहिल्या केसवर. पहिली केस म्हणजे वॅक्सिनची केस, लाऊडनेस ज्या ठिकाणी अँप्लिट्यूड इंटेन्सिटी मॅक्झिमम असते त्याचा विचार आपण करूया. आता पुढे लक्ष द्या, पहा लिहून घ्या सगळ्यांनी. समजा आपल्याकडे आहे बी ऑप्शन. बी ऑप्शन काय, when we listen minimum sound किंवा याचा अर्थ फेंटनेस म्हणजेच काय, वॅनिंग. काय असतं त्यावेळेस, देन intensity is minimum and
amplitude also minimum. Amplitude also minimum. म्हणजे याचा अर्थ काय, R इज इक्वल टू 0. मग R ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, बरोबर. रिझल्टंट R ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती व्हॅल्यू आपण पुट करूया. देअरफॉर 0 इज इक्वल टू 2a in cos 2 pi n1 minus n2 divided 2 into t. Therefore cos 2 pi n1 minus n2 upon 2 into t is equal to also 0. का तर हा 2 pi ला मल्टिप्लाय आहे आणि तो जर डिवाइड केला तर 0च होईल. म्हणजे एवढा आपल्याला अँगल मिळून जाईल. आता या ठिकाणी हा जो काय अँगल आहे याची व्हॅल्यू 0 कधी असते, म्हणजे तुमचा जो काय थीटा म्हणजे एवढा अँगल आहे याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे. अर्थातच देअरफॉर 2 पाय n1 मायनस n2 इंटू टी इज इक्वल टू एक तर 90 असेल, 90 असल्यावरती तुम्ही होऊ शकतं. अजून 3π/2 असू शकते, बरोबर. 3π/2 बी असू शकते. अजून किती असू शकेल, 3π/2 आहे. त्याच्यानंतर पुढे 5π/2 असेल. त्याच्यानंतर पुढे पुढे आपल्याला लक्षात येते 7π/2 आणि so on. म्हणजे याच्यामध्ये असं लिहिता येईल आपल्याला, therefore hence 2 पाय n1 minus n2 divided 2 into t is equal to 2p minus 1 into π/2 ही कंडिशन आपल्याला तयार करता येईल. 2p minus 1. मग p ची व्हॅल्यू आपण काय टाकूया, समजा p ची व्हॅल्यू 0 टाकली, p ची व्हॅल्यू 1 टाकली, 2 टाकली, 3 टाकली, आपण चेक करायचं. p ची व्हॅल्यू 0 टाकली, p ची व्हॅल्यू 0 टाकली तर नाही, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 2p plus 1 करावं लागेल, बरोबर. p ची व्हॅल्यू 0 टाकली तर π/2 करेक्ट. त्यानंतर p ची व्हॅल्यू 1 टाकली 3π/2, p ची व्हॅल्यू 2 टाकली, 2 जर टाकली तर 5π/2, p ची व्हॅल्यू जर 3 टाकली तर 7π/2. अर्थातच म्हणजे याप्रमाणे आपल्याला अशा टाईपची कंडिशन आपल्याला या ठिकाणी मिळते. आता आपण काय करूया, या p च्या व्हॅल्यू पुट करूया आणि त्याच्यामध्ये t च्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. लिहिल्या पेन p इज इक्वल टू 0. जेव्हा p हा 0 असेल तेव्हा t किती असेल, t ची व्हॅल्यू किती असणार आहे. तर p 0 2 पाहिलं पाय कॅन्सल, वन अपॉन बघा तुला 2 कॅन्सल, पाहिलं बाय कॅन्सल. दिस इज 1 अपॉन 2 इंटू n1 मायनस n2 असं आपल्याला टी मिळतं पहिला 0 साठी. दुसरा जर p इक्वल टू 1 असेल तर t1 किती असेल. आता 1 टाकून बघा, p ची व्हॅल्यू 1 टाकल्यावरती 3π/2 म्हणजे बघा काय होईल, 3π/2 समजून घ्या. तर पाहिलं बाय कॅन्सल होईल, 2 ला 2 कॅन्सल होईल, 2 तसंच राहील, म्हणजे 2 वर जाईल 1. पहिलं समजा 0 टाकलं, 0 टाकल्यावरती इथे राहिलं π/2, इथे राहिला 2π. समजा 2 ला 2 कॅन्सल, पाहिलं बाय कॅन्सल, इथे काहीच नाही राहिलं, इथे राहिलं 1/2, बरोबर आहे. म्हणजे 1/2 n1 मायनस n2. दुसऱ्या बाजूला आता p ची व्हॅल्यू 1 पुट करा. 1 पुट केलं की झाले 3, हे झाले 3. त्याचप्रमाणे आपण काय करूया, या ठिकाणी हे 2 ला 2 कॅन्सल, पाहिलं बाय कॅन्सल, इथे राहिले 2, 3. म्हणजे काय होईल, 3/2 इंटू n1 मायनस n2. आता p ची व्हॅल्यू टाकूया आपण 2 जर टाकली तर t2 काय येते बघा, तिथे येईल 5. म्हणजे काय करतात आपल्याला 5/2 इंटू n1 मायनस n2 अँड
सो ऑन किती वेळ आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करते. मग आता टाइम पिरियड मला सारखंच. व्हॉट इज द टाइम पिरियड? टाइम पिरियड इज द डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह टाइम्स. बरोबर. आपण लिहूया लेट capital T is a time period. Let capital T is a time period and T equal to this is T2 minus T1 किंवा T1 minus T0. हे कॅल्क्युलेशन आपण करून बघूया. शेवटी आपण हे सोडवल्यानंतर आपल्याला कोणतंही सोल्युशन काढा, आपल्याला याच्यामध्ये एकच व्हॅल्यू मिळते 1/n1 minus n2. हे मिळालं आपल्याला टाइम पिरियडचे एक्सप्रेशन. आपण लक्षात घेऊया. बट लेट n इज द फ्रिक्वेन्सी, n इज द फ्रिक्वेन्सी, therefore n equal to 1/capital T. हे आपल्याला लिहिता येतं. n/capital T जर असेल तर आपल्याला फ्रिक्वेन्सी बी कॅल्क्युलेट करता येते. therefore फ्रिक्वेन्सी n equal to 1/1/n1 minus n2 that is n1 minus n2. तर हे सुद्धा आपल्याला काय मिळालं? फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन मिळालं. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट. एक्सप्रेशन फॉर द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट म्हणजेच कधी पण ज्या वेळेस n1 इज ग्रेटर दॅन n2. तर n2 ग्रेटर असतात तर n2 मायनस n1 आपल्याला मिळालं असतं. याच्यावरून काय कन्क्लुजन आपल्याला सांगता येईल पहा. याच्यावरून कन्क्लुजन आपल्याला लक्षात घेता येईल. पहा खाली फ्रिक्वेन्सी ऑफ अ बीट इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन the frequencies of waves which are used formation of bits. किंवा बीट जे काही दोन वेव्ह आपण यूज केले होते त्या दोन वेव्हची वेगळी फ्रिक्वेन्सी होते. त्यांचा जो डिफरन्स आपल्याला मिळतो तोच मिळतो आपल्याला रिझल्टंट फ्रिक्वेन्सी. याला म्हणतात analytical method of the to calculate the frequency of beat. त्यामुळे त्याला frequency of beat. आता याच्यामध्ये एक छोटासा पॉइंट राहिलाय तो बीटचा, तो म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ द बीट. बीटच्या कन्सेप्टचे ऍप्लिकेशन्स काय काय आहेत, बीटचा कन्सेप्ट कुठे कुठे ऍप्लिकेबल आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं. सगळ्यांनी हेडिंग टाका applications of beat. applications of beat किंवा बीट्स. पहिला ऍप्लिकेशन पहा, कन्सेप्ट ऑफ फॉर्मेशन ऑफ बीट. फॉर्मेशन ऑफ बीट किंवा बीट used to find unknown frequency. To find unknown frequency. unknown frequency ट्युनिंग फोर्कची असेल, ट्युनिंग फोर्क असेल किंवा काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतील किंवा एखादा स्ट्रिंग असेल, काहीतरी असेल, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं स्ट्रिंग असेल, याच्यामध्ये आपल्याला अननोन फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. किंवा कुठल्याही प्रकारची वेव्ह असेल पण त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला माहित नाही. मग हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर एक नॉन फ्रिक्वेन्सी असलेली वेव्ह काय केली जाते, त्या अननोन फ्रिक्वेन्सीच्या वेव्ह बरोबर कम्पेअर केली जाते आणि काय केलं जातं, त्याची जी काय फ्रिक्वेन्सी आहे जी माहिती नसलेली ती अननोन फ्रिक्वेन्सी आपल्याला फॉर्मेशन ऑफ बीटच्या कन्सेप्टवरून कॅल्क्युलेट करता येते. हे झालं पहिले ऍप्लिकेशन. दुसरे ऍप्लिकेशन, द कन्सेप्ट ऑफ फॉर्मेशन ऑफ बीट
used in the concept of formation of beat used in musical instrument to produce म्युझिक किंवा सेन्सिबल म्युझिक किंवा लिसनेबल किंवा आपल्याला समजा जे काय आहे अशा प्रकारचं एखादं आयडियल असं म्युझिक प्रोड्यूस करण्यासाठी याच कन्सेप्टचा आपण उपयोग करतो. बीटचा कन्सेप्ट जर नसता आपल्याला म्युझिक तयार करता आलं नसतं. विच इज ऑल्सो युज्ड इन लो फ्रिक्वेन्सी म्युझिकल instrument like jazz music किंवा दुसऱ्या बाजूला आपण विचार करूया लाईक जॅज म्युझिक किंवा अँड दुसरे जे आहे ते वेस्टर्न म्युझिक जे आहे ते लो फ्रिक्वेन्सी अशा प्रकारचं म्युझिक असतं. त्यानंतर चौथं जे काही ऍप्लिकेशन आहे the concept of beat is used to detect poisonous gas in mining. माइन्स मध्ये किंवा मायनिंग मध्ये पॉइझनस गॅस म्हणजे विषारी वायू जर काही असेल खाली तर तो वायू जो गॅस आहे तो गॅस सुद्धा आपल्याला डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा या कन्सेप्टचा आपल्याला उपयोग करता येतो. म्हणजे आपण काय करू शकतो एखादं इन्स्ट्रुमेंट ज्याची काहीतरी एक सुटेबल फ्रिक्वेन्सी आहे आणि रेग्युलर एअर बरोबर त्याचं आपण कॉम्बिनेशन लक्षात घेतो. रेग्युलर एअर मध्ये असं एखाद्या सिंगल फ्रिक्वेन्सीचं इन्स्ट्रुमेंट कुठल्याच प्रकारचा साऊंड नोट किंवा बीट तयार करत नाही. पण जी काही एअर जी असेल माइन मध्ये आणि ती माइन मध्ये असलेली एअर थोडीशी जरी आपल्या रेग्युलर एअरपेक्षा वेगळी असेल याचा अर्थ त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होईल आणि ती फ्रिक्वेन्सी आपल्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची जी काही फ्रिक्वेन्सी जे काही इन्स्ट्रुमेंट आपण यूज करणार आहोत त्याची फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये काय होते साऊंड नोट तयार होतं, फॉर्मेशन ऑफ बीट होतं आणि फॉर्मेशन ऑफ बीट तयार झालं की ते इन्स्ट्रुमेंट काय करतं बीप 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 असा आवाज आपल्याला ऐकायला येतो. याचा अर्थ आपण गॅस पॉइझनस असेल तर आपण डिटेक्शन करू शकतो. त्यानंतर पुढे युजिंग द रिसिव्हर ऑफ रेडिओ अँड टीव्ही रिसिव्हर ऑफ रेडिओ अँड टीव्ही जे काय आहे याच्यामध्ये सुद्धा कन्सेप्टचा उपयोग केला जातो. म्हणजे काय केलं जातं लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्याला एखादी फ्रिक्वेन्सी एखाद्या चॅनलची फ्रिक्वेन्सी एखाद्या समजा स्टेशनची फ्रिक्वेन्सी आपल्याला काय करायची असते ट्यून करायची असते आणि ट्यून करत असताना सच अ फ्रिक्वेन्सी विच इज फॉर्मेशन द बीट ऑफ लोकल फ्रिक्वेन्सी and then we get the tune or we get the channel on the TV or we can get the station on the radio. म्हणजे रिसिव्हर मध्ये सुद्धा अशा प्रकारचा फॉर्मेशन ऑफ बीटचा कन्सेप्ट ऍप्लिकेबल आहे किंवा आपल्याला करता येतो. या प्रकारे झाले त्याचे काही सम ऑफ द ऍप्लिकेशन्स ऑफ द बीट. आता आपण काय पाहिलं लक्षात घ्या, आपण सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह त्याचं इक्वेशन आपण लक्षात घेतलं. त्यानंतर आपण जो काय कन्सेप्ट आपण पाहिला तो म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आणि त्याचे काही उपयोग म्हणजेच फॉर्मेशन ऑफ बीट आपण मध्ये वी हॅव टू कॅल्क्युलेट द अननोन फ्रिक्वेन्सी किंवा इनी फ्रिक्वेन्सी किंवा कशाची काय फ्रिक्वेन्सी असेल ती आपण कॅल्क्युलेट करू शकतो किंवा याच्यामध्ये आपण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपण सेट करू शकतो. याचाच उपयोग करून आपण वेस्टर्न म्युझिक जे काय ते तयार करू शकतो. याचाच उपयोग करून आपण मायनिंग मध्ये पॉइझनस गॅस असेल तर डिटेक्ट करू शकतोय. याच कन्सेप्टचा उपयोग आपण रिसिव्हर ऑफ टीव्ही आणि रेडिओ याच्यामध्ये करू शकतो. या कन्सेप्टमध्ये आपण अॅनालिटिकल मेथडनुसार जे काय बीट तयार होतात त्या बीटची आपण फ्रिक्वेन्सी कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली आहे हे सुद्धा आपण पाहिलं. ती फ्रिक्वेन्सी म्हणजे असते दिस इज द डिफरन्स ऑफ द
फ्रिक्वेन्सीज ऑफ गिवन टू वेव्स, द वेव्स आर यूज टू फॉर्मेशन द बीट. अशा प्रकारे हा पॉईंट आपण इथेच थांबूया. उद्याच्या तासामध्ये आपण डॉपलर इफेक्ट हा पार्ट आपण